माझे मित्र महेश आज त्यांनी हा जो मेळावा घेतलाय, खऱ्या अर्थाने त्यांचं आणि त्यांच्या संपूर्ण मित्रमंडळी, त्यांचा ग्रुप म्हणा किंवा त्यांचे सहकारी म्हणा, या सगळ्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडंच. कारण की या अशा धावपळीच्या युगात सुद्धा आज आपल्याला माहित आहे या युद्धजनक परिस्थितीमध्ये आज लोकांची काय परिस्थिती झाली, अशा ह्याच्यात लोकांना रोजगार मिळवून देणं हे सुद्धा म्हणजे हा मेळावा घेण्यामागचं प्रमुख उद्दिष्ट तेच आहे. आणि त्यांच्या हातून जास्तीत जास्त समाजसेवा, त्यांच्या हातून जास्तीत जास्त लोकांची सेवा घडावी आणि त्यांच्या अशा जे काय उपक्रम असतील त्यात कुठेही एक मित्र या नात्याने कुठेही मी कमी पडणार नाही. ज्यावेळेस त्यांच्याच बाबतीत काय, पण असे अनेक जे काय तरुण आहेत त्यांना कुठेही अशा प्रकारचे म्हणजे सोशल वर्क करत असताना त्यांच्या बाबतीत त्यांना अजून नेहमी सहकार्य राहणार. आणि खरोखर म्हणजे कौतुक करण्यासारखंच 4.5 आज एवढे सगळे तिथनं म्हणजे एवढे सगळे करायचं म्हणजे, आणि त्यात सुद्धा सर्वसामान्य लोकांना केंद्रबिंदू मानून त्यांनी जे केलं खऱ्या अर्थाने याच्या एवढं महान कार्य असू शकत. आणि सदैव त्यांच्या बरोबर एक मित्र आहे नात्याने एक थोरला माझ्यापेक्षा वाणी मोठं आहे, दाढी म्हणून तर म्हणलं कधी हाक मारा, आपल्या सगळ्यांच्या सेवेशी मी आहे. धन्यवाद. छत्रपती उदयनराजे भोसले यांनी देखील भेट दिली. आता किती विद्यार्थ्यांना इथं जॉब लागला, किती विद्यार्थी या ठिकाणी सहभागी? आज रोजी पश्चिम महाराष्ट्रातला मी सांगेन की हा पश्चिम महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा रोजगाराचा महामेळावा होता. तिथे 40पेक्षा जास्त कंपन्या आल्या होत्या. इंटरनॅशनल आणि नॅशनल कंपन्यांचा सहभाग होता. आमच्या सातारा, सांगली, कोल्हापूर या भागातून प्रचंड युवकांचा आणि युवतींचा रिस्पॉन्स आम्हाला मिळाला. जवळपास 4,500पेक्षा जास्त युवतींनी सहभाग नोंदवला. त्यातले आतापर्यंत दुपारपर्यंतचे आकडे होते 1250चा आकडा आम्ही टप्पा पार केला नोकऱ्या देण्यात. मग 5-6 वाजेपर्यंत आमचा अंदाज आहे की तो आकडा 2000पर्यंत जाऊ शकतो. आणि येणाऱ्या काळात ह्यापेक्षा मोठा कार्यक्रम आम्ही घेण्याचा आमचा मानस आहे. आणि इथं आलेल्या सर्व युवतींचे मी मनापासून आभार मानतो. तुम्ही आमच्यावरती, आमच्या फाउंडेशनवरती, आमच्या सहकार्यांवरती विश्वास ठेवून तुम्ही इथे आलात. आम्हाला आमच्याकडून तुम्हाला थोडंसं काहीतरी देता आलं तर त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार. हा कार्यक्रम आम्ही छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब यांच्या नेतृत्वात आम्ही हा कार्यक्रम केलाय. आणि आम्ही सगळे महाराजांचे कार्यकर्ते, महाराजांच्या मार्फत जे होणारे कार्यक्रम असतात त्यामध्ये हा पण कार्यक्रम होता. तो फक्त कार्यक्रम आम्ही फाउंडेशनच्या मार्फत केला. येणाऱ्या काळात महाराज साहेबांच्या नेतृत्वात आम्ही मोठे असेच कार्यक्रम करणार आहोत. ते तुम्हाला लवकर समजेलच.